पुढं वॉटरफॉल पण का बरं असं करतोय हा माणूस? असं कोणी रस्त्यात थांबते का म्हणा? हा वॉटरफॉल पहा पुढे पहा गोप्रो ओपन करा डायरेक्ट वॉटरप्रूफ असेल बंद का बरं करते गोप्रो? इकडे बघ, वॉटरप्रूफ आहे ना डायरेक्ट काढा वरती तो लाव गोप्रो. डावीकडून व्हिडिओ चालू करत होता. पाऊस नसताना तर खूपच सुंदर दिसलं. जबरदस्त देते रे. रोडला गाडी उभी करतात मध्येच उभी करतात लोक गाडी. पाऊस आहे जबरदस्त आहे ना भयानक पाऊस चालू आहे. एवढं पॉइंटवर गाडी उभी करण्याची जागा करायला पाहिजे. गाडी चालवायची कुठे घेत नाही करून जायला. बऱ्यापैकी पाणी साचलेले अडकून गाड्या रोडलाच पाणी आणले. घेऊन यायला पाहिजे इथं. ड्रायव्हर आणून काहीच नाही करू शकत. नाही पाऊसच भरपूर. गाडी गोप्रो वॉटरप्रूफ आहे ना डायरेक्ट काढा ना बाहेर. गाडी आणली तरी गाडी चालवायला जागा कुठे आहे? गाडी गाडी ड्रायव्हर काही नाही करू शकत. असा रस्ता आहे का सगळीकडे? पाऊस न कंडिशन मध्ये रोड होता पण पाऊसच भरपूर आहे ना. पावनखिंड हा म्हणजे जुन्नर मध्ये म्हटलं जातं. माळशेज घाट पावनखिंड इकडून डावीकडून येईल तुला. जोरात चालला आता डावीकडे घे. कंटिन्यू कर व्हिडिओ. आपण आता म्हणजे डेंजरस घाट आहे. पाऊस थांबला असेल तर आपण थांबणार आहे पुढं स्पॉटला. थांबलेले वाटतं म्हणजे आता पुढे गाडी कशी चालवायची मला तोच प्रश्न आहे. अडकून पाणी आलेलं. गाडी अडकून पडली तर संपवत सगळं. गाडी उंच नाही आहे ना. हा सर्वात टॉपरचा म्हणजे धबधबा आहे हा. म्हणजे सेंटरला पडला जातो मध्ये. इथे अजूनच डेंजर आहे. वरून दगड बिगड सुटला तर नाही संरक्षण आहे बऱ्यापैकी. हे बघ आता हा सेंटरचा जो वॉटरफॉल आहे कोणता मध्ये पडतो पहा. खूपच जास्त झाले. गाडी मधून घेतली तरी सेंटर मधून घेतली तरी चालू शकतो. गाडी जबरदस्त वॉटरफॉल येतो. गाडी जाईल का आता? ठीक आहे ना. कॅमेरा घ्या डायरेक्ट गाडी जाऊ ना. हा साईड में घ्या. लय दाबून काही गाडी आतमधून जबरदस्त असा वॉटरफॉल आहे. माळशेज भयंकर आहे. पावसाळ्यामध्ये चांगल्यापैकी भयंकर असतं.
आपलं साईडनंच घ्या, या साईडनं गाडी. साईडने घे, हां साईडने. म्हणजे प्रॉब्लेम नाही. डिपर द्या पुढे. हा पण रोड पडत नाही धबधबा, पण पाऊस जास्त असल्यामुळे पडतो. आता जादा नाही वॉटरफॉल. उघड ना खिडकी. नको, पूर्ण आत येते ऋषी, पाणी ओले किती होणार मी. भरपूर आहे तिकडे पुढे. जबरदस्त असं सुंदर. मला ऑटो चढते. ते भाऊनी केले आहे, यांच्याकडनं व्हिडिओ घेऊन गेली. नुसतं धबधबेच आहेत. नाही जबरदस्त बघ. संपूर्ण माळशेज घाट व्हिडिओ. जबरदस्त असं नजारा. यालाच काळू समजायचं आता. कावळ याच्यापेक्षा भयानक आहे. संपूर्ण पाणी कावळ वॉटरफॉलच्या परिसरात जातं. तर तो नाही आहे. माझा मुद्दा वेगळा आहे. गाडी चालवत तिथपर्यंत पोहोचणार आहे का आपण? गाडी चालवायला जागाच नाही. मला हेच नाही कळत ती गाडी चालवायची कुठनं. अडकून पडली तर मग काहीच खरं नाही. जाऊ त्या शकतो साईडला की दादा दाबा तो. आपण? जाऊ जायचं शकतो. परत? आता जो काळ वॉटरफॉलचा आनंद आहे तो पुन्हा भेटत नाही. कारण पाऊस जबरदस्त आहे आणि वॉटरफॉल आहे पण जबरदस्त. जेवढा पाऊस तेवढा वॉटरफॉल जबरदस्त. असं चालत राहून परत आपण या रस्त्यावर गाडी पण चालता येणार. दुसरा रस्ता आहे का जायला? सेल्फी पॉईंट. कसं बाई? सेल्फी पॉईंट माळशेज घाट मध्ये इथं सेल्फी पॉईंट आहे. आपण थांबलो असतो, मागे पण थांबलो असतो, पण पाऊस नाही. पाऊस चालू असल्यामुळे आपण नाही थांबलो कुठं. धबधबे संपले वाटतात. नाही आता आहे? नाही. पुढं खालच्या टर्निंगला आहे ना एका ठिकाणी. लालपरी कशी काय इकडे फिरते पुढं. खाली चाललोय ना आता आपण. जोरात चालवतात ते. आला आपण. अजून 20 जायचं ना? नाही कमी 5-1 किलोमीटर असतं. आलो काय? आणि रोडचा अंदाजच घेऊन आपण गाडी जास्त पुढं नाही न्यायची. रोड थोडा खराब आहे. खराब म्हणजे गाड्या जातात बारकाले, पण गाड्या जातात. पण आपली गाडी थोडं हाईट कमी ना. हा त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आमची गाडी पाहिजे तुमचं घ्या एक गाडी. कुठेतरी अडकली तर मग काही खरंच नाही. आपल्याकडे काहीच नाही करू शकत. कारवी ही कारवी फुललेली आता बऱ्यापैकी सुरुवात झाली. कारवी एवढं आहे का गाडीत? दिसून मिळालं नाही. पाऊस कमी झालेला आहे आता.
धुकं बऱ्यापैकी वाटतं. कमी आहे धुकं, एकदम घनदाट धुकं असतं. नाही नेटवर्क तिकडे आहे का वॉटरफॉलच्या परिसरात. पाऊस नाही आता एवढा धुक्यामुळे दिसत विजिबिलिटी एकदम clear. आता थोडं कमी झालं पाऊस मला. ऑलमोस्ट नाही आहे पण विजिबिलिटी एकदम कमी झाली आहे. रस्ता फारच खराब आहे. कोण आहे? बाबा हॅलो. हा बोला बाबा. नाही नाही यायची आहे, आज निघणार आम्ही. हा हो जुन्नरला जाऊ, जेवण करून निघू. काय म्हणताय? हो आज सुट्टी आहे त्यांना. ते आज गणपती शनिवारी आलाय ना, त्याच्यामुळे आज याची सुट्टी आहे जन्माष्टमीची, गोकुळाष्टमीची. काय म्हणताय? ठीक आहे, बरं आहे. आई बरं आहे का? काय करून राहिली? झोपली आहे? बरं नाही वाटत का? बरं नाही वाटत आहे? हा अच्छा, नाश्ता झाला. तुमचा पण झाला? हॅलो हॅलो. बऱ्यापैकी धुकं आहे. धुक्यामुळे दिसत नाही. हे पुढचे डोंगर सुद्धा लय उंच आहेत. जो पाऊस होता तसा पाऊस झालाच नाही. एका सिंगल ह्याच्यावर वायपर फिरत आहे मी.
1 तास लागत. एवढा नाही प्रवास तिकडे जायला. त्याच्यामुळे गाडीचा अंदाज घेऊन आपण पाहू. तर पुढं रोड आहे पण थोडा पण हा वेगळा रस्ता आहे. आम्ही ते खिरेश्वरचा नाही आहे ना दादा हा? नाही आपण वेगळा आहे. खाली आलोय. कारण हे एवढं धबधबे वगैरे काहीच नाही. नाही पुढच्या साईडला सर म्हटले की नेक्स्ट टाइम नाणेघाट करायला आला की एक अजून जंगल करू. मग अजून एक वेगळं पण हा जंगल आहे का? आहे ना पांगळेचं जंगल. आड्रायपेक्षा जबरदस्त आहे. हो का? हा भरपूर पाणी असतं इकडे. वॉटरफॉल आहे खालच्या साईडला मी बोलतो ना. हो. हे बघा इकडे. भाऊ इथं कुठं ओव्हरटेक करतो ना. आणि इथं आपण थांबू शकतो गाडी पार्किंग करून कुठं साईडला. तिथे म्हणतो तर साईडला गाडी पार्किंग करून आपण फोटोशूट करू शकतो. तसं काय नाही विषय. आणि नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. थांबणार आहे ते? नाही, दिसतंय इकडून. समोर आहे जागा गाडी ठेवायला. दरवाजे लोक थांबली आहे. ह्या साईडनं घ्या गोप्रो. ह्या साईड म्हणजे थांबायची गरज नाही पासून. थांबायला 2 मिनिट थांबतो. नाही पुढं त्या स्पॉटला थांबायला लागेल. तिथे का? पुढं तिथे नाही. पुढं इकडे गाडी घेऊ शकता. माग गाडी असेल. नाही, बस झालं. इथे हा इकडे थांबा ना. घ्या गाडी. प्रॉब्लेम नाही. गाडी फिरून ठेवली तरी चालत. तुम्ही उतरून घेतलं तरी झालं. तर मी गाडी फिरवतो. जाऊ का? पाऊस उघडला काय नाही प्रॉब्लेम. विलोभनीय असं दृश्य तुम्ही पाहू शकता. संपूर्ण परिसर धबधब्याने व्यापलेला आहे. आणि पर्यटक सुद्धा आनंद घेतात तिथे. माळशेज घाट एक स्वर्ग आहे. स्वर्गातील घाट म्हटलं तरी चालेल. अप्रतिम असा नजारा. आणि इथं पुढं केवेची पण फुलं दिसतात मला. बऱ्यापैकी जडीबुटी इथं पण. तिथं गाडी पार्किंग केली आहे आम्ही. आणि पुढचे पण धबधबे बऱ्यापैकी दिसतात. चला तर आजचा प्रवास आपला जबरदस्त पावसामध्ये झालेला आहे माळशेज घाटामध्ये. आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. शिवसह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर करायला विसरू नका. पहा अप्रतिम असा नजारा आहे. तिकडे सुद्धा बऱ्यापैकी धबधबे पुढच्या साईडला. चला तर भेटू पुन्हा पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.